नंदराज मुंगाजे यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून विघ्नार्थ सामाजिक सेवा संस्था व आर्या स्पोर्ट्स ओळे यांच्या संयुक्त विद्यमानं आज ही स्पर्धा आणि या स्पर्धेत रजनी स्पर्धेत शेवटची रात्र आपण पाहणार आहोत। या रात्री मधला हा सामना रंगतोय तो प्रवीण 11 वडघर विरुद्ध साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी। साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी हा संघ अगर आज विचार केला तर JWR आमच्या अगदी गावाच्या जवळच जी वसलेली कंपनी आणि त्या कंपनीमध्ये साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी ही कंपनी त्या ठिकाणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत। तर त्यांचा संघ या मैदानावर उतरलाय। तर इनामपुरी संघानं वाटायला आले फलंदाजी वडघर संघानं क्षेत्ररक्षण सजवलंय। आजच्या रजनीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहत आहोत ही स्पर्धा अप्रतिम स्पर्धा। या स्पर्धेच्या मित्रांनो आज सांगता होणार आहे। या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वानं नक्कीच योगदान दिलंय त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय। आमचे पंच पाहता होता उदय तांडेल यांचा इशारा आहे गेम ऑन। सामना सुरू। चेंडू पहिला चेंडू लॉंगॉन क्षेत्राकडे 1 बाउन्स सीमारेषेबाहेर पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मारलेला हा खणखणीत चौकार। धन्यवाद मास्टर शाहीद शेखने मारला हा चौकार। नंदराज मुंगाजींचं कौतुक करावं लागेल ज्यानं पहिल्यांदाच आपण पाहत आहोत या ओले गावात नाईट स्पर्धा। परंतु या चेंडूवर फलंदाज सुरेख झेल टिपतोय आणि फलंदाज स्वतःच्या गोलंदाजाने झेल टिपलाय। शाहीद शेखनं स्वतःच्या गोलंदाजाच्या फलंदाजामध्ये आणि अप्रतिम झेल फलंदाज शाहीद शेखचा खेळीचा अंत होतोय। धन्यवाद डीजे मास्टर। आपण पाहत आहोत पहिली सफलता अजय सरोज उर्फ बच्चा। या बच्चाने जर विकेट हॅट्रिक पटकावली तर आमचे वडघरचे जबरदस्त व्यक्तिमत्व मित्रांनो प्रवीण ज्यानं बऱ्याच मुंबईच्या खेळाडूंना या रायगडमध्ये आणण्याचं काम केलंय त्या प्रवीणकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस। प्रवीणचं कौतुक करावं लागेल कारण प्रवीण 11 वडघर हे नाव खऱ्या अर्थानं रायगडमध्ये निर्देशनाला आलंय। ते त्यांच्या कर्तृत्वामुळं खऱ्या अर्थानं रायगडमध्ये बऱ्याच मुंबईमधल्या क्रिकेट खेळाडूंना पडद्यावर आणलंय या व्यक्तिमत्वानं। परंतु चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन क्षेत्राकडे 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी उदय तांडेलचा चौकार। धन्यवाद। या चेंडूवर जर चौकार मारला तर सतीश एंटरप्राइजेस इनामपुरी यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस। बक्षिसांची खैराट या मैदानावर पाहायला मिळतोय। चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं खऱ्या अर्थानं 2000 रुपयाचं बक्षीस होतं आणि त्या बक्षिसाचा मान मिळवण्यासाठी फलंदाज दिनू कांबळेनं प्रयत्न केला होता। असफल ठरला प्रयत्न दिनू कांबळेचा परंतु या ठिकाणी सफल होता प्रयत्न। व्हॉट अ शॉट, व्हेरी गुड शॉट। सरळ चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे 6 धावांसाठी। या चेंडूवर जर चौकार किंवा षटकार मारला तर तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस।
सतीश साहेब आमचे पूर्णपणे ATM खुल्लं केलाय सतीश साहेबांना 24 ATMs अर्थातच 24 hours ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत ते ATMs फक्त चौकार आणि षटकार मारल्यानंतर खुलं होणार आहे असं ATM चालू असणारा पाहायला मिळतो धावफलकावर धावसंख्या 15 षटक क्रमांक पहिले संपलाय 15 धावा धावफलकावर गोलंदाज अजय सरोज नामक गोलंदाजाचं पहिले षटक मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक 4 षटकांचा सामना असणार आहे आज पाहतो आपण या रजनीतला शेवटचा सामना हे शेवटचा रात्र आणि या शेवटच्या रात्रीतला ज्या प्रकारे आपण सामना रंगतो पाहत आहोत आता साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी विरुद्ध प्रवीण 11 वडगर या खास आज करून ओपनचे स्पर्धा संघ असल्या कारणाने आमचे चंदू शेट्टे सर ज्यांना आमंत्रित केलं आहे आणि त्यांना आमंत्रित करण्याचा मागचं हेतू हेच आहे मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी ते रायगड आणि मुंबईमध्ये समालोचन करत असताना आमच्या या रायगड असोसिएशनचे एक सदस्य असल्या कारणानं त्यांना आमंत्रित केलं गेलं आहे आणि करणे गरजेचं असणार आहे बरेच वर्ष आपण ग्रामीण क्रिकेटमधल्या खेळाडूंचं आपण रेकॉर्ड्स माहीत असते परंतु मुंबईमध्ये काही खेळाडू ज्या प्रकारे आपलं कर्तृत्व करत असतात त्या खेळाडूंचं रेकॉर्ड्स माहीत आमच्या चंदू शेट्टींना पूर्णपणे माहीत असतं तर त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत चंदू शेट्टी सर आपण पाहत आहोत धावफलकावर 15 धावा पहिले षटक समाप्त गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येत आहे मोहित अवस्थीचा पहिला चेंडू खराब क्षेत्ररक्षण थर्डमॅन क्षेत्राकडे जातोय चेंडू सरळ 4 धावांसाठी चौकार भाऊया हा चेंडू कशा प्रकारे खेळतोय चेंडूला सन्मान दिलाय चेंडूवर 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्या प्रयत्न धोकादायक धाव असू शकतोय आणि हा फलंदाज धाव बाद थांबायचं आपण श्रद्धा एंटरप्राइजेसचे मालक श्रद्धा ज्वेलर्सचे मालक आमचे गणेश घोडविंदे हरिग्राम यांचं कौतुक करावं लागेल कारण ज्यांनी या स्पर्धेसाठी बेस्ट ग्रामीण संघासाठी बेस्ट बॉलर्स ऑफ दिस टुर्नामेंट्स आणि आपण पाहत आहोत ग्रामीण टुर्नामेंट्स अर्थात ग्रामीण संघासाठी फक्त उत्कृष्ट फलंदाज म्हणून बक्षीस सोन्याची अंगठी या ठिकाणी प्रदान केली आहे फक्त उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो गणेश गोडविंदसाठी कारण उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी सोन्याची अंगठी व्हेरी गुड त्याचबरोबर सिरीज मॅन ऑफ द सिरीज साठी नित्यानंद मुंगाजी यांच्याकडनं LCD ची या ठिकाणी टीव्ही पाहायला मिळेल अप्रतिमा सॅमसंगची टीव्ही ब्रँडेड टीव्ही म्हणजे या स्पर्धेसाठी दिलेलं योगदान यांचं कौतुक करावं लागेल गणेश साहेबांचं त्याचबरोबर नित्यानंद मुंगाजींचं मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन सोन्याची अंगठी म्हणजे फार मोठी स्पर्धा श्रीमंत स्पर्धा या मैदानावर रंगतो नंदराज शेठ मुंगाजी यांचं कौतुक करावं लागेल कारण ज्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांच्या मोठ्या मार्गदर्शनाखाली जे आयोजन सलग आपण पाहत आहोत या ओवला गावामध्ये नाईट अर्थात स्पर्धेचं आयोजन चेंडू येतो थर्डमॅन क्षेत्राकडे पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा आणि हा चौकार आपण पाहत आहोत प्रवीण 11 वडगर संघाच्या जर आपण बघितलं तर या चेंडूवर जर चौकार आला तर नक्की 2000 रुपयाचं बक्षीस
व्हॉट ए शॉट, व्हेरी गुड शॉट, रिव्हर्सिव्ह चेंडू फटका मारलाय पॉइंट क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी ज्यानं बक्षीस लावलं या चौकासाठी तब्बल 2000 रुपये बक्षीस पटकावतोय फलंदाज. मात्र चेंडू वाट शॉट, व्हेरी गुड शॉट. चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू जातोय चौकारात. तर रवींद्र सर हा फलंदाज मुंबईतील अंडरआर्म संघाचा देखील नंबर 1 खेळाडू आहे. त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय. नक्की चंदू सर आपण बघितलं तर ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली, चौकाराची हॅट्रिक आपल्या नावावर केली हा फलंदाज मोहित संदीप आचार्य. अतिशय सुरेख आणि चांगली कामगिरी केली मोहित अवर्सी या गोलंदाजावर केली चौकाराची हॅट्रिक. तब्बल 17 धावा खर्च केले आहे मोहितनं. पहिले षटक फेकलं अजयनं, 15 धावांचं षटक, 2 षटकांची समाप्ती आणि एकूण धावफलकावर 32 धावा. 4 षटकांचा सामना, पूर्वार्धाचा खेळ चालू आहे मित्रांनो. आपण पाहत आहोत इनामपुरी विरुद्ध वडगर, अर्थातच साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी विरुद्ध प्रवीण 11 वडगर. साक्षी एंटरप्राइजेसच्या वाट्याला आली फलंदाजी, 2 षटक समाप्त, धावफलकावर धावसंख्या 32 पाहायला मिळते. तर प्रवीण 11 वडगर संघानं गोलंदाजी करत असताना पहिलं षटक अजयनं फेकलं 15 धावा, मोहितनं दुसरे षटक फेकलं 17 धावा. 2 षटक समाप्त, 4 षटकांची समाप्ती आपण पाहत आहोत या रजनीतला. म्हणजे शेवटच्या रजनीतला, अंतिम रजनीतला सामना आपण पाहत आहोत. ज्या स्पर्धेची आज सांगता होणार आहे मित्रांनो. अतिशय सुरेख स्पर्धा. प्रवीण 11 वडगर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस. परंतु साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाचा जर विचार केला तर गोलंदाज मोहित अवर्सीवर मारलेल्या चौकारांची हॅट्रिक आणि ते हॅट्रिकचा मान मिळवलाय संदीप आचार्य, ज्याला 2000 रुपयाचं बक्षीस नक्कीच बहाल केलंय. आमच्या साक्षी एंटरप्राइजेसचे मालक कौतुक करावं तेवढं कमीच या स्पर्धेचं. आणि त्या बक्षीस लावणाऱ्यांचा चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्राकडे, 1 बाउंस, सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद चंदू चेट्टी. आपण गाणं ऐकलं अप्रतिम, बिंदास द्या पोरांना, पारगावच्या पोरांना पोरी द्या. परंतु चेंडूवर प्रहार, अप्रतिम क्षेत्ररक्षण, शेवटच्या क्षणाला चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावांचे चौकार. त्या पोरांना पोरी कोणाला आता पारगाव संघाच्या, कारण तेवढे चांगला खेळ करतायत. आमच्या आनंद तारेकरने काढलेले गीत चंदू शेट्टी सर कौतुक करावं लागेल आनंद तारेकरचं, कारण आनंद तारेकर जेवढे क्रिकेट क्षेत्रात आलेत चांगली चांगले गीतही प्रदर्शित करतायत. आनंद तारेकरचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर आकाश तारेकरचंही कौतुक करावं लागेल, ज्यानं 2000 रुपयाचं बक्षीस पटकावलंय. बॅक टू बॅक 2 चौकार मारले आहे, जबरदस्त केली. मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर आकाश तारेकरनं मॅन ऑफ द मॅचचा बक्षीस पटकावलाय. आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जर विचार केला आकाश तारेकरचा तर त्याने अर्धशतक झलकावलंय. हेही विसरता कामा नये चंदू शेट्टी सर. पारगाव संघ जरी पराजित झाला या स्पर्धेमध्ये ग्रामीण संघ, परंतु जी खेळी केली आकाश तारेकरनं अप्रतिम खेळी केली आहे. पाहूया चेंडू योगेश या गोलंदाजा चेंडू
सदा गोलंदाज पकडणार, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, धावफलकावर एकूण धावसंख्या आपण पाहत आहोत 41, 41 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 41 धावसंख्या धावफलकावर. ऑफस्टंपला चेंडू, अप्रतिम चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव नाहीये, निर्धाव स्वरूपात फेकला हा चेंडू. अर्थात धावसंख्या स्थिर 41, 2 बाद आपण पाहत आहोत. गोलंदाज योगेश कणवलकरचा विचार करावा लागेल, कारण ज्याने 2 चेंडूवर 2 चौकार मारल्यानंतर कमबॅक केलंय. खऱ्या अर्थानं चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे खेळून काढलाय. फलंदाज संदीप आचार्यनं या चेंडूवर मिळाली आहे 1 धाव आणि 1 धावेच्या साह्याने 42 धावसंख्या धावफलकावर. 42 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 3 ओव्हर्स कंप्लीट. 3 षटक समाप्त आणि 42 धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहोत. या रजनीमध्ये अप्रतिम समालोचक, अप्रतिम स्कोरर पाहायला मिळत आहेत. चंदू शेट्टे सर, आपला कौतुक करावं लागेल, आपलं सहर्ष स्वागत असेल या नाईट रजनीमध्ये. कारण आपण ज्या प्रकारे या मुंबई किंवा रायगडमध्ये कुठल्याही प्रकारच्या ओपन स्पर्धे आपण सहभागी असतात समालोचन करत असताना, परंतु आपलं योगदान या स्पर्धेसाठी फार मोलाचं असणार आहे. धावफलकावर धावसंख्या 42, 42 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 42 धावसंख्या. आणि गोलंदाज येतोय 4थं षटक फेकण्याकरिता श्रीकांत, अर्थातच ओमकार भाटकर. ओमकार भाटकर येतोय गोलंदाज 4थं षटक फेकण्याकरिता. तर फलंदाजीसाठी आकाश तारेकर आणि संदीप आचार्य अशी जोडी मैदानात. तर संदीप आचार्य या चेंडूचा कशा प्रकारचे समाचार घेणार. ओमकार भाटकर या गोलंदाजाचा पहिला चेंडू, पूर्वार्धातला अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचा चेंडू, स्लॉग ओव्हरचा षटक, पहिलाच चेंडू स्क्वेअर फेकतोय आणि अवांतर धाव मिळाली. खऱ्या अर्थानं या अवांतर धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्येची पाहायला मिळते 43 धावा, 43 रन्स. 43 धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडू मात्र खोलपर्यंत होता, चेंडू खेळून काढलाय शॉर्ट मिड विकेट कडे. अर्थातच 1 धाव काय रोखू शकत नाहीये 1 धावेच्या साह्याने. धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत 44 धावसंख्या आतापर्यंत लागली आहे, 44 रन्स. आणि ह्या एंटरप्राइजेस वरचे ओळे संघ, ज्या संघानं दुसरं विजय संपादन केलाय, अर्थातच खऱ्या अर्थानं फायनल मध्ये प्रवेश केलाय. कोण ठरणार या 2 संघामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ. चेंडू प्रहार केला, चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे, चेंडूवर 1 धाव, तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा 2 धावेनं भर पडली आहे आणि 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळत आहे ती एकूण धावसंख्या 46. विकेट हॅट्रिक साठी आमच्या प्रवीण वडगर यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस. प्रवीणचं कौतुक करावं लागेल, कारण या ओपन स्पर्धेचा विचार केला तर प्रवीणचं नाव आहे, ज्याच्याकडे बऱ्याच खेळाडूंना नवीन खेळाडूंना भरणा देणारा हा खेळाडू. आणि हा चेंडू पाहायला मिळतोय झेलभूमीला दान करत असताना चेंडूवर मिळाली 1 धाव. पुन्हा एकदा 1 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. अंतिम षटकातले 3 चेंडू शिल्लक आणि 47 धावसंख्या. प्रवीण 11 वडगर विरुद्ध साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरे. हा चेंडू सुरेख फटका. इनामपुरी संघाचा फलंदाज मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येणे बाकी आहे, कारण आपण ही त्या इशाऱ्याची वाट पाहूया. उदय तांडेल आपण पाहायचं आहे या पंचांच्या भूमिकेत. नक्कीच इशारा येण्याची वाट पाहत आहेत आमचे लाडके प्रेक्षक. पंचांचा इशारा येतो नो बॉल. यस, व्हेरी गुड डिसिजन. द डिसिजन
नो बॉल. क्या हुआ, डर के देख रहा है या देख के डर रहा है? पाहायला मिळत आहेत. फ्री हिट असणार आहे. पंचांचा इशारा येतोय. 54 धावा, 54 रन्स. चौथं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग वरचं षटक असताना मिळालेली पूर्णपणे सुवर्ण संधी असेल या फलंदाजाला. संदीप आचार्यानं अतिशय सुरेख फटका, रिव्हर्स फटका, 1 बाउन्स फॉन क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार. संदीप आचार्यासाठी मात्र पुन्हा एकदा सुवर्ण संधी. जर चौकार मारला या चेंडूवर तर 2000 रुपयाचं बक्षीस, बक्षिसांची खैरात देण्यात आलेलं आहे. अर्थातच अप्रतिम टोटल 4000 रुपयाचा मानकरी ठरलाय हा संदीप आचार्य. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. 4000चं बक्षीस या नावावर लागले या खेळाडूच्या. अप्रतिम खेळाडू, अप्रतिम खेळी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. षटकार मारला तर 2000 रुपये बक्षीस. प्रयत्न केलाय संदीपना परंतु असफल ठरला या षटकारासाठी. चेंडू निर्धाव, कुठल्याही प्रकारची धाव नाही या धावफलकावर. धावसंख्या स्थिर 58 धावा धावफलकावर आणि पूर्वार्धातला शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा अंतिम चेंडू 58 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या चेंडूवर किती धावा येतील? जर षटकार मारला तर 2000 रुपयाचं बक्षीस. व्हेरी गुड. आपण पाहायला मिळतं क्रिकेट, अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. समर्थन चांगलं पाहायला मिळतंय. प्रोत्साहित करतायत या खेळाडूंना आमचे समर्थक. खऱ्या अर्थानं साक्षी एंटरप्राइजेस अर्थात इनामपुरे संघाचे खेळाडू रिव्हर्स स्वीप मारतोय. व्हेरी गुड शॉट. षटकार नाहीये तर या चेंडूवर येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं एकूण 62 धावा धावफलकावर आणि 63 धावांचा आव्हान समोर ठेवलाय प्रवीण 11 वडगर संघासाठी येणाऱ्या 4 षटकामध्ये. माझी टप फाईट. दारू साठी नवरा ग माझा, हो दारू साठी नवरा ग माझा मेलेला उठल. दारू साठी नवरा ग माझा मेलेला उठल. कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल. कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल. दारू साठी नवरा गगीचा मेलेला उठल. दारू साठी नवरा गगीचा मेलेला उठल. कधी हिच्या घरधण्याची दारू सुटल. नक्कीच आपण पाहतो आहोत पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धाचा खेळ संपत असताना तत्पूर्वी विशेष निवेदन असेल. अर्थातच आमंत्रण असेल. करावे विरुद्ध दिघोडे या 2 संघाच्या संगणकाला विनंती असेल. ग्रामीण क्षेत्रातली फायनल या 2 संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. अर्थातच आयोजकांशी संपर्क साधला होता. तर विचार केला तर प्रवीण 11 वडगर संघासाठी ज्या ठिकाणी 63 धावांचं आव्हान ठेवलंय साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघानं. तर पाहत आहोत आपण ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा इंडिया क्रिकेट लाईव्हच्या प्रक्षेपातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर 198 देशामध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहोत.
तर याच दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी कृष्ण आणि थांबवासाठी अप्रतिम बक्षीस लावण्यात आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आमचे प्रवीण 11 वडगर अर्थात प्रवीण कडनं लावण्यात येणार आहे. तर पाहूया मित्रांनो, पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाचा खेळाकडे जाणार आहोत. 63 धावांचं आव्हान आहे आणि या 63 धावांचं आव्हानाचं लक्ष अर्थात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत ऐकण्यासाठी मी विनंती करेन आमच्या समालोचन असोसिएशनचे एक जबरदस्त सदस्य आणि मुंबई नवी मुंबई परिसरातील एक जबरदस्त समालोचक आमचे चंदू शेट्टे यांना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करत आहोत. थँक्यू रिवल सर. धन्यवाद रिवल सर. रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि आमचे मित्र नामवंत गोलंदाज यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकत होतात. आपण पाहतोय कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून असणारी स्पर्धा विघ्नार्थ सामाजिक सेवा संस्था आणि आर्या स्पोर्ट्स ओवळे यांच्या माध्यमातून स्पर्धा आहे. तर थॉमस डायस नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकवर टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो अर्थातच कृष्णा सातपुतेला आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत, ज्या खेळाडूने टेनिस बॉलची परिसीमाच बदलून टाकली आणि महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावातून येऊन आज मात्र संपूर्ण भारताचा टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर झालाय. अर्थातच तो कृष्णा सातपुते स्ट्राईकवर सज्ज होतोय. तर या अगोदरचा डाव पाहिला तर संदीप आचार्य पहिला चेंडू सुलतानचा अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अपील केलं जात आहे, अपील पंचांनी फेटाळलंय आणि सुलतान आणि कृष्णा म्हणजे सुलतान कल्याणचा खेळाडू जरी असेल तर सातत्याने गेली 3 वर्ष डिंगडॉंग पुणे अर्थातच प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय सुलतान आणि हे युद्ध पाहण्यासारखं असणार आहे. सुलतान वर्सेस कृष्णा सातपुते. संदीप आचार्याची लाजवाब फलंदाजी पाहिली पहिल्या डावात. हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा बॅट चेंडू वळण घेतोय, बॅटची कडा घेतली गेली चेंडूनी आणि धावसंख्येचं अकाउंट ओपन होत आहे. तर सुलतानच्या गोलंदाजीमध्ये एक वेगळं पण पाहायला मिळतं. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करून घेतो हा सुलतान. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं प्रचंड कसब आहे आणि इथे देखील वेगवान पद्धतीचे चेंडू, त्यामुळे सुलतानला एका मोठ्या वेगळ्या गोलंदाजाकडे नक्कीच घेऊन गेलं जातं आणि मोठ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक बलाढ्य संघात त्याची वर्णी लागली. हा चेंडू सुलतानचा टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा स्विंग होतोय, वळण घेतोय आणि यष्टी रक्षक सचिन कदमचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर एक मोठं लक्ष आहे तसं पाहिलं गेलं तर 63 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय 4 षटकांमध्ये. परंतु क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. सुलतानचा हा चेंडू, आताचा चेंडू मात्र पुन्हा एकदा गती कमी केली, चेंडूला थोडीशी उंची दिली सुलतानने, खोलवर टप्प्यात लँड केला चेंडू आणि ऑन साइडच्या दिशेने थॉमस डायस खेळून काढतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांवर. प्रवीण 11 वडघर वर्सेस सामना सुरू आहे तो साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी या 2 बलाढ्य संघांमधील लढत. कृष्णासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि पारितोषिक घेत आहे आणि कृष्णा स्वागत करतोय सुलतानचं षटकाराने. जे तर हे तमा तमा ठाणेदार चित्रपटातील संजय दत्त माधुरी दीक्षित यांचं गाणं नव्या ढंगात नव्या स्वरूपात पुन्हा एकदा आलंय. हा चेंडू सुरला एक फटका मारला जातोय कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून. फाईन लेगच्या दिशेने मारला गेलेला हा फटका. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून टिकला. तर कृष्णा सातपुतेची बॅट तळपताना पाहायला मिळते. पहिलं षटक समजा धाव फलकावर धावसंख्या झालेल्या आहेत त्या 12 धावा. 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 51 धावा 18 चेंडूमध्ये कराव्या लागतील. परंतु कृष्णा सातपुते मैदानावर असल्यावर काहीही होऊ शकतं. चंदू शेट्टे, जर आपण विचार केला तर कृष्णा सातपुतेची विकेट जर फटकावली तर आमचे साक्षी एंटरप्राइजचे मालक सतीश सर
यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस. तर हा सामनाच मुळी सतीश नारायण म्हात्रे साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि प्रवीण जाधव वडगर यांच्यामध्ये सामना रंगताना पाहायला मिळतोय. कोण होणार मानकरी या सामन्याचा? वडगर की इनामपुरी, इनामपुरी की वडगर? कोण जिंकणार हा सामना? सतीश म्हात्रे सर की प्रवीण जाधव? कोण होणार या सामन्याचा मानकरी आणि अंतिम सामन्याचं तिकीट कुणाला मिळणार ते या ठिकाणी पाहायचंय. वडगर की इनामपुरी, इनामपुरी की वडगर? तर गोलंदाजी मार्कवर मनोज भोईर गोलंदाजी मार्कवर येतोय. भिवंडी तर या वर्षीची रतनबोध पाटील चषक या सर्व खेळाडूंनी गाजवली होती, त्यामध्ये जेडी देखील असेल. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय मनोज भोईर गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजीसाठी मॅन इन फॉर्म थॉमस डायस फलंदाजीसाठी सज्ज होतोय. कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही भव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आणि आजचा खुला गट. तर प्रत्येक षटकारासाठी म्हणजे कुणीही मारा प्रवीण 11 संघातील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रवीण यांच्याकडून. मनोज भोईर गोलंदाजी मार्कवर थॉमस डायससाठी. हा चेंडू हवेत जातोय. पहिल्याच चेंडूवर झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. एक सोपा झेल तो देखील मात्र थॉमस डायसचा. आता हा सोडलेला झेल किती उपद्रव करतो ते पाहायचंय, कारण 2 आठवड्यापूर्वी वाशीच्या मैदानात स्पर्धा झाली होती. युके टायगर आणि दैसर बॉईज प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकात 82 धावा केल्या होत्या युके टायगरने आणि या थॉमस डायसने 82 धावांचं लक्ष्य 68 धावा केल्या आणि 4 षटकातच पार केल्या होत्या. त्याच थॉमस डायसचा झेल सुटलाय. पाहूया काय होतंय. तर कृष्णाच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर विकेटसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आमचे सतीश म्हात्रे यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. तर नैनेश पवार माथेरानच्या क्रीडा स्पर्धा देखील गाजवत असतो हा खेळाडू. नैनेश पवार चौकी एक्सप्रेस म्हणून देखील ओळखला जातो. माथेरानच्या नुकतीच झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची LCD TV देखील यालाच मिळाली होती. नाईट स्पर्धा झाली होती माथेरान नगरीमध्ये. तर संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावर. सनी पवार आणि नैनेश पवार हे 2 बंधू आहेत. चौक गावासाठी खेळताना आपण त्यांना पाहतो. संघाची धावसंख्या 15 झाली आहे. सामना रंगतोय मैदानामध्ये साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी आणि प्रवीण 11 वडगर. तर मैदानाच्या बाहेर रंगतोय तो मात्र सतीश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आणि प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर देखील रंगतोय. षटकारासाठी पैसे आहेत, डॉट बॉलसाठी पैसे आहेत, विकेटसाठी पैसे आहेत, चौकारासाठी पैसे आहेत. पैशांचा पाऊस आहे. माध्यम आहे ओवळे गावातील कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्तची स्पर्धा. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. मनोज भोईरचा हा चेंडू निर्धाव जातोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्याकडे घेऊन जाणार आहे सतीश म्हात्रे साक्षी एंटरप्राइजेस यांना. प्रत्येक धाव आणि प्रत्येक मोठा फटका सामन्याकडे घेऊन जाणार आहे ते प्रवीण 11 वडगर यांना. तर पाहायचंय इनामपुरी की वडगर, वडगर की इनामपुरी, सतीश म्हात्रे की प्रवीण जाधव, कोण जाणार अंतिम फेरीमध्ये आणि कुणाला मिळणार फायनलचं तिकीट. तर विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सतीश म्हात्रे यांच्याकडून. हा चेंडू सोलवट टप्प्याचा पाहायला मिळतोय. मनोज भोईर यांच्या माध्यमातून टाकला गेलेला हा चेंडू अप्रतिम गोलंदाजीचा नजारा सादर करतोय. संधी देतच नाही या ठिकाणी कृष्णा झाला देखील आतापर्यंत जखडून ठेवलं कृष्णाला आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. 63 धावांचं मोठं लक्ष संदीप आचार्यच्या फलंदाजीच्या जोरावर उभं केलं गेलं आणि आता मात्र चेंडू येणार आहेत ते 14 आणि धावा करायच्या त्या 47 धावा करायच्या. नक्कीच या दरम्यान संदीप गरज यांच्या शुभ हस्ते फायनलचं नाणेफेक केले जात आहे. दिघोडे विरुद्ध आपण पाहत आहोत करावे संघाने नाणेफेक जिंकला. आपला निर्णय लगेच आपण आयोजकांना कळवून मैदानात ताबा घ्यायचा आहे. वॉटू चंदू सर. तर पुन्हा एकदा मनोज भोईर भिवंडी. हा चेंडू मात्र रिव्हर्सिपचा सुरेख फटका थॉमस डायसच्या बॅट मधून निघतोय आणि जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी.
तर 20 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि अजून 43 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि पारितोषिकाची रक्कम दोन्ही बाजूने पाहायला मिळते, वडगरच्या देखील आणि इनामपुरीच्या देखील. तर यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला नवी मुंबई वर्सेस उरण असा सामना पाहायला मिळणार आहे. ग्रामीण क्रिकेटचा थरार यानंतर अंतिम फेरीचा सामना आपण पाहणार आहोत. तिगोडे बनाम करावे. मनोज भैर गोलंदाजी मार्कवर थॉमस साठी. बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. अप्रतिम फटका झेल सुटला होता अर्थातच थॉमस डायसचा आणि त्याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या षटकारासाठी 26 धावा फलकावर गेला. रवींद्र सर, चंद सर, आपण असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की पकडो कॅच और जीतो मॅच. जर आपण कॅच सोडलात तर नक्कीच सामना गमवू शकतायत, तर नक्कीच तो कॅच सोडला नाहीये तर आपण सामना सोडलाय हे म्हणणंही वावगं ठरणार नाहीये. तर पाहूयात या पुढील कालावधीमध्ये काय होते, कारण सामना अजूनही दोलायमान स्थिती. 12 चेंडू आणि 37 धावा मैदानावर कृष्णा सातपुते आहे आणि थॉमस डायसचं जबरदस्त फॉर्मात आहे. नैनेश पवारला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अर्थातच चौचा हा खेळाडू, माथेरानचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. बलाढ्य अशा साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघासाठी गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाजीसाठी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो कृष्णा सातपुते. हा चेंडू बिग हिट, चेंडू सीमारेषा पार षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून निघतोय. 6 धावांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू इनामपुरी, वडगर इनामपुरी, प्रवीण जाधव, सतीश मात्रे प्रवीण जाधव. अप्रतिम क्रीडा स्पर्धा औळे गावात. तर सुरेख फटका पुन्हा एकदा मारला जातोय आणि लगातारचा दुसरा षटकार आणि षटकार हॅट्रिक जर मारली तर 5000. धन्यवाद. कृष्णा सातपुतेची बॅट याही मॅच मध्ये तळपली आणि पुन्हा एकदा षटकारांचा पाऊस पडतोय. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. लगातारचा दुसरा षटकार नैनेश पवारच्या गोलंदाजीवर किल्ला प्रहार आहे. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 26 धावांवर खेळी करतोय. काहीतरी सचिन कदमच्या डोक्यामधून सुपीक कल्पना बाहेर काढावी लागणार आहे. कृष्णा सातपुतेचं काहीतरी काढावं लागणार आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये कृष्णाचा अडसर दूर तरी करावा लागेल किंवा त्याला नॉन स्ट्राईकला पाठवावं लागेल. नैनेशला काहीतरी कल्पना सुटाव्या लागतील, परंतु कृष्णा जबरदस्त बहारात फलंदाजी करतोय. नैनेश गोलंदाजी मार्कवर. हो, पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लगावला जातोय. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. व्हाईट बॉल जरूर टाकलाय, परंतु जगात असा एक गोलंदाज होऊन गेलाय त्याने कधीच व्हाईट बॉल टाकला नव्हता. वेस्ट इंडिजचा मायकल होल्डिंग 102 वन डे मॅच आणि 12 ओव्हर टाकल्या, परंतु एकही व्हाईट बॉल टाकला नव्हता. आणि सुरेख फटका कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून निघतोय. आग ओकतोय मात्र या ठिकाणी आणि 5000 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो आणि टेनिस बॉल क्रिकेटचा सध्याचा ब्रँड अँबॅसेडर कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून निघाला फटका 6 धावांसाठी. तर 3 चेंडू सलगच्या षटकारामध्ये
आलाय कुठे, कारण 14 चेंडू 47 धावांची आवश्यकता होती. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने मारलेला फटका आतमध्ये टाकला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आकाश चिंदारिया जो अँटॉपिलचा खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय आणि कदाचित असं वाटलं होतं की हा चेंडू षटकारात जातोय की काय, परंतु झोकून दिला आकाशने आकाशात आणि चेंडू आतमध्ये टाकला आणि कृष्णा नॉन स्ट्राईकला गेले. गोलंदाजाला थोडंसं हायसं वाटलं असेल कारण कृष्णा नॉन स्ट्राईकला गेलाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे ना सतीशजी मात्रे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत या खेळात आपण सांगू शकत नाही काय होईल. अजून समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. खोलव्या टप्प्याचा चेंडू हवेत जातोय. सचिन कदम झेल मात्र या ठिकाणी पकडतोय आणि थॉमस डायस या खेळाडूचा पारीचा अंत होतोय. विकेटचं पतन होत आहे आणि सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. इनामपुरी की वडगर की इनामपुरी, प्रवीण जाधव की सतीश मात्रे की प्रवीण जाधव, कोण जिंकणार हा सामना, त्यासाठी एक प्रचंड च्या माध्यमातून आयोजित असणार आहे टेनिस बॉल क्रिकेटचं घमासान. सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सुपर हिरो कृष्णा सातपुते. 300 षटकार पुन्हा एकदा लगातार लगावले आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 ते वेगळे तर ते देखील असणार आहे. तर पाहूया कृष्णाचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय आणि विकेट पतन. सामन्याने पुन्हा एकदा रंग बदलला. इनामपुरी की वडगर की इनामपुरी. सामना अतिशय जबरदस्त सुरू आहे. ज्या विकेटची तलाश होती तीच विकेट माघारी परतते. अर्थातच कृष्णा सातपुते माघारी परततोय, परंतु त्या अगोदर कृष्णाने काय केलंय, तब्बल 4 षटकार लगावलेत आणि 10 चेंडू मध्ये धावा केल्या आहेत. धावा हव्या होत्या त्यावेळेला ते 14 चेंडू 47 त्यावेळेला खेळी होती. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय राहुल सावंत. चारकोप परिसरातील खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात जातोय. बोरिवली, कांदिवली आणि चारकोप ह्या परिसरातून देखील बरेचसे खेळाडू आलेले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पैकी एक खेळाडू मैदानात येतोय, अर्थातच राहुल सावंत आणि स्ट्राईकवर असणार आहे ज्या खेळाडूच्या नावावर देखील, कारण आता मात्र 6 चेंडू आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता जरूर आहे, परंतु जो फलंदाज स्ट्राईकवर आहे त्या फलंदाजाने 4 वेळा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. पिंटू पारचा मॅन फ्रॉम घाटकोपर फलंदाजीसाठी सज्ज होतोय. नक्की चंद्रसर कृष्णा सातपुतेसाठी 1000 रुपये तब्बल बक्षीस लावलं होतं जर त्याचं विकेट पटकावलं तर. आणि ते विकेट पटकावलंय नैनेश या खेळाडूनं, अर्थातच गोलंदाजानं, आणि 1000चा मानकरी ठरलाय तो नैनेश. विकेट करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू जातोय आकाश चेंडूवर आणि झेल मात्र पकडला जातोय. पिंटू पारच्या माघारी परततोय. आकाश चिंदारियाला यश मिळतंय आणि आणि आणखी एक विकेट जर मिळवला यानंतरच्या चेंडूवर तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्षणात सामन्याने रंग बदलला असं म्हणावं लागेल. सामना दोलायमान स्थितीत आहे. कधी सामना वडगर संघाच्या बाजूने तर कधी इनामपुरी संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र संदीप आचार्यांनी पहिल्या डावात अतिशय सुंदर केली, सदाभार खेळी केली. 12 चेंडू मध्ये 38 धावांची त्याला 7 मिळाली दिनू कांबळेची, त्याला 7 मिळाली आकाश तारेकरची. आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली थॉमस डायस आणि कृष्णा सातपुते या जोडीने सामना रंगवला, परंतु आता मात्र सामना येऊन ठोकलाय. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. तिसरा पंच मैदानात जायचंय. चंद्रसर आपण पाहतो तर पूर्णपणे क्रिकेट रंग बदलतो, ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो, ज्या प्रकारे राजकारण क्रिकेट आपण पाहतो तर राजकारण रंग बदलतोय, त्याच प्रकारे या
पूर्णपणे क्रिकेटचा रंग बदलताना दिसतो. कोणीही विचार नव्हता केला की या ठिकाणी क्रिकेट कशा प्रकारचा रंग बदलेल. तर यालाच म्हणतात क्रिकेट. आणि क्रिकेट मागे एवढे क्रीडा रसिक पूर्णपणे वेडे झाले आहेत. चंदू सर. बरोबर आहे रवींद्र सर. आणि कारण वाजलेले आहेत 4, परंतु प्रेक्षकांना मॅच पाहिजे. प्रेक्षकांना हा चषक पाहिजे जो आयोजित केलाय नंदराज शेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून. तर जाऊया सामन्याकडे. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. राहुल सावंत गोल फलंदाजीसाठी. राहुल सावंत आणि हा चेंडू मिडविकेटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आणि जसं निर्धाव चेंडूची सांगता होते चेहऱ्यावर हास्य असणार आहे सतीशजी म्हात्रे यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. 1 धाव दरम्यानच्या गळ्यात घेण्याचा प्रयत्न. आणि सामना मात्र थोडंसं काहीसं चुकलंय म्हणता येईल. कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अंदाज बांधू शकत नाही. कारण 3 चेंडू बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 16 धावांची आवश्यकता. कृष्णा सातपुतेच्या लाजवाब खेळीने सामन्याचं पारडं वडगर संघाच्या बाजूने झुकवलं होतं, परंतु ते पारडं आता मात्र इनामपुरी संघाच्या बाजूने झुकलंय. तर 3 चेंडू येणारे आणि 16 धावांची आवश्यकता. तर फलंदाजीसाठी रिजवानने देखील ही कामगिरी कित्येकदा केलेली आहे. तर पाहूया आज मात्र करामत करावी लागेल रिजवान कुरेशीला. गोलंदाजी मार्कवर आकाश चिंदारिया एंड ऑफ हिल. विकेट केला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू ढळवण्याचा प्रयत्न हवेत जातोय. सुलतान चेंडूच्या खाली 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. तर कर्णधार ज्या वेळेला मास्टर माइंड सचिन कदम मैदानात असतो काहीतरी कल्पना वेगवेगळ्या युक्त्या आणत असतो आणि तेच केलं म्हणावं लागेल. कारण कृष्णाला रोखणं गरजेचं होतं. सचिनने क्षेत्ररक्षणात बदल केला. कृष्णा सापडला आणि सामन्याचं तदनंतर चित्र बदललं गेलं. म्हणून सचिन कदमला देखील मास्टर माइंड म्हटलं जातं जो एस्टनच्या पाठीमागे आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सामन्याने अचानक रंग बदलला म्हणावं लागेल आणि सतीश म्हात्रे आणि कंपनी अर्थातच साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी सामन्यावर पकड मिळवताना पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अनहोणी झाली नाही तर काही चमत्कार नाही झाला तर सामना इनामपुरीला गेलाय केव्हाचा. तर जाऊयात मॅचकडे पुन्हा एकदा. आकाश चिंदारिया गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम क्रीडा स्पर्धा कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून टेनिस बॉल क्रिकेट जगताला पेश झाली. आकाश चिंदारिया गोलंदाजीसाठी तर राहुल सावंत फलंदाजीसाठी सज्ज होतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. हो सुरेख गोलंदाजी आणि विजयी ठरतोय या ठिकाणी पुन्हा एकदा सतीश म्हात्रे आणि कंपनी साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी या ठिकाणी. आणि अंतिम फेरीचे दरवाजे उघडले गेले त्यांच्यासाठी. नेहा एंटरप्राइजेस वर्सेस साक्षी एंटरप्राइजेस असा खुल्या गटातील लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अंतिम फेरीत दाखल होतोय या ठिकाणी सतीश म्हात्रे आणि कंपनी अंतिम फेरीत दाखल झालाय. अप्रतिम कामगिरी करत खुल्या गटातील